आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच प्री मार्केट ओपनमध्ये निफ्टी 1150 पॉईंट डाऊन बघितलं मी. सेन्सेक्स जवळजवळ 4000 पॉईंट मायनसमध्ये. आणि अशा वेळेस तर पोर्टफोलिओ ओपन करायची हिंमत नाही आहे. बट आज आपण इक्विटी इंट्राडेमध्ये ट्रेड प्लॅन करू. पॅनिक व्हायची गरज नाही आहे, बिकॉज मार्केट जरी गॅप डाऊन ओपन झाला असेल तर थोडासा एक रिकव्हरी देऊ शकतं प्रॉफिट बुकिंगची. आणि इंडेक्समध्ये रिकव्हरी आली तर स्टॉकमध्ये सुद्धा रिकव्हरी येऊ शकते. तर तुम्ही जर निफ्टीमध्ये बघितलं तर सध्या गॅप डाऊन ओपन नंतर थोडीशी एक रिकव्हरी येते. आता बघूया ती सस्टेन होते का नाही. आणि त्याचबरोबर अजून एक स्टॉक आहे ONGC, तिथं मी ट्रेड प्लॅन करतोय. बघूया, हा डे हायच्या वरती सध्या चाललाय. सस्टेन जर झाला तर याच्यामध्ये इक्विटी इंट्राडे आपण ट्राय करूया. तर सध्या निफ्टीमध्ये थोडंसं कन्सोलिडेशन चाललंय, त्यामुळे स्टॉकमध्ये जरी तुम्ही बघितलं तर तिथं पण कन्सोलिडेशन चाललंय. आणि जर आपलं PNL बघितलं तर एक 700-600 रुपये मायनस चालू आहे. तो फायनली 1961 रुपये प्रॉफिट आपण ONGC मध्ये बुक केलेलं आहे. आणि निफ्टीचा चार्ट जर तुम्ही बघितला तर सकाळच्या रिकव्हरी नंतर थोडंसं साईडवेज मार्केट आहे. आणि थोड्या वेळापूर्वी ONGC मध्ये सेम प्राइस ॲक्शन होती, मार्केट साईडवेज होतं, बट सध्या रिकव्हरी आलेली आहे मार्केटमध्ये. आणि तुम्ही जर बघितलं इक्विटी इंट्राडेमध्ये मी रेग्युलर ट्रेड नाही करत. हे माझ्या मागच्या 3 महिन्याचं PNL आहे, जिथं बरेच सारे ब्लँक स्पॉट तुम्हाला दिसतील. आणि हे अकाउंट माझंच आहे, नाही तर तुम्ही काहीतरी बोलाल. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्हाला इक्विटी इंट्राडेमध्ये म्हणजे प्रॉफिटेबल राहायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्टॉक सिलेक्शन. तुमचं स्टॉक सिलेक्शन आणि प्राइस ॲक्शन जर एकदम खतरनाक असेल तर तुम्ही याच्यामध्ये पण टिकू शकता. बाकी या गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील तर पेजला फॉलो करू शकता.